सादर करीत आहोत बाललैंगिक शोषण या विषयावर आधारित रंगमंचीय नाटकाचं नभोनाट्य रूपांतर अभया. लेखन आणि दिग्दर्शन मीना नाईक. कलाकार सोनल खळे. सादरकर्त्या उमा दीक्षित. आई, अगं पहिला तास आज धोंडेबाईंचा आहे, गणिताचा. कसला खणखणीत आवाज आहे माहितीये त्यांचा. बापरे. अगं माझं गणिताचं पुस्तक कुठे गेलं? आत्ता इथे ठेवलेलं ना बॅगेत दिसत. आई शपथ, सापडलं. आई शपथ सापडलं. आई निघाले ग. सांभाळून राहा आणि वेळेत घरी परत ये. हो, मुलीची जात आहे, काही झालं तर म्हणून सांगते. अगं काय होणार आहे? हे बघ, तुझी धिटाई सगळीकडेच कामाला नाही यायची, म्हणून सांगते वेळेत घरी परत ये आणि सांभाळून राहा. हो ग आई, येईन मी वेळेत. चल निघाले. आई ना आपली उगाच काळजी करत असते. कोण आहेस तू? नाही नाही नाही, मला जाऊ दे, मला जाऊ दे. नाही नाही प्लीज जाऊ दे. नाही आई नाही, कोण आहेस तू? कोण आहेस? नको नको नको. नाही नाही नाही, नो. माझी बॅग ओढणी. आई, आईला कसं सांगू? बाबा पण इथे नसतात. मी आणि आई दोघीच. कसं सांगू? पोलीस. मी पोलिसांकडेच एकटी गेले तर? नाही, माझ्यावर कोण विश्वास ठेवणार? आईला मला सांगायलाच हवं. आईला सांगायलाच हवं. मी शाळेत होती, मला माहिती कोण होतं माहित नाही. त्याने मला सुद्धा माझा एकूण अवतार बघून आई समजून गेली काय ते. मुलीची जात आहे, काही झालं तर. असं ती जे म्हणत होती तेच माझ्या बाबतीत. आई आपण आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनवर जाऊया, तक्रार करूया. आपण आत्ता जाऊया आई.
आई पोलिसांकडे जायला तक्रार नोंदवायला तयार नव्हती. म्हणाली, उगाच या गोष्टीची वाच्यता नको. शेवटी जिच्यावर आघात झालाय तिलाच कलंक लागतो. सगळे तिलाच दोषी ठरवतात. पण मी हट्टच धरला. तेव्हा म्हणाली, बरं चल चल, हातपाय तोंड धू, कपडे बदल. या अशा अवतारात आपण. नाही, मी अशीच येणार, अशीच येणार मी. आईने हळूच माझ्या गालावरून हात फिरवला. म्हणाली, किती सुजलाय गाल. मी आईच्या कुशीत शिरले आणि खूप खूप रडले. शेवटी हतबल झालेली माझी आई माझ्याबरोबर पोलीस स्टेशनवर आली. तीन तास झाले असतील आम्ही पोलीस स्टेशनवर येऊन बसलो. 2 ते 5 या वेळात पोलीस अधिकारी जागेवर नव्हते. नंतर वेगवेगळे इन्स्पेक्टर येऊन येऊन मला न्याहाळून गेले. पण तक्रार कोणीच लिहून घेईनात. ते आपापसात बोलताना माझ्या कानावर पडलं. हे काय खरं नाही हो. छे, पोरगी मोठी आहे. नाही, कसं आहे, 12च्या आतली केस असती ना तर त्यात तथ्य असतं. या मोठ्या पोरींच्या ना भानगडीच फार हो. मी 12 वर्षांच्या आतली नाही म्हणून मला सहानुभूती नाही. मी तसलीच आहे असा त्यांचा समज. एक जण दुसऱ्याला म्हणाला, ही केस कोण घेणार? तो पॉस्को की काय कायदा आहे ना तो फक्त त्या राठोडबाईला माहित होता. आता त्यांची बदली झाली दुसऱ्या स्टेशनला. आणि आता ह्यांच्या बरोबर आपण हॉस्पिटलात जायचं म्हणजे आपणच रखडायचो ना. हॉस्पिटलात कशाला? बलात्कार थोडाच आहे. नाही, कसं आहे, बलात्कार असेल तर पुढची तपासणी करावी लागते. जा विचारा त्यांना काय काय झालं, द्या पाठवून. आजूबाजूला बरेच गुन्हेगार तक्रारदार बसले होते आणि त्यांच्यातच बसवलं होतं मला कितीतरी वेळ. तिथेच येऊन पोलीस मला विचारायला लागले, बोल काय झालं, नीट सांग. मी गप्पच होते. शेवटी आईच त्यांना म्हणाली, हो साहेब, पोरीला सगळ्यांसमोर काय विचारताय, जरा एका बाजूला नेऊन तरी विचारा. एकतर इकडे कोणी महिला पोलीस नाही, मुलीवर एवढा मानसिक आघात झालाय, काहीतरी विचार करा हो साहेब. मग त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला. बर, असं म्हणताय, या इथे. असं म्हणत ते आम्हाला एका छोट्या खोलीत घेऊन गेले. माझी तक्रार लिहून घेत असतानाच त्या इन्स्पेक्टरना निदान 3दा तरी फोन आले असतील. हॅलो, बोला बोला बोला. नाही नाही नाही, काही काळजी करू नका, मी आहे ना. मी बघतो. मोठ्या साहेबांचा पण फोन येऊन गेला मला. निश्चिंत राहा. भेटू. बर, अच्छा. बोल. तर तू शाळेत जात होतीस, पुढे? मला असं वाटलं कोणीतरी माझा पाठलाग करतंय म्हणून मी पळत सुटले, जीव घेऊन पळत सुटले. आणि मग तू पडलीस? नाही, मी पडले नाही, मला पाडलं. म्हणजे तेच, ते धक्का लागला आणि तू पडलीस, बरोबर? नाही हो, मी पडले नाही, त्याने मला पाडलं. इन्स्पेक्टर सतत माझे शब्द बदलत होते पण मी माझ्या शब्दांवर ठाम होते. बरं, पाडलं. पाडलं. बर, पुढे जे काही घडलं ते मी मोठ्या कष्टाने पोलिसांना सांगितलं. पोलीस मध्ये मध्ये प्रश्न विचारतच होते.
काय ग, प्रतिकार का नाही केलास तू? हा, ओरडली का नाहीस? शाळेत जात होतीस ना? हा, ही वेळ होती त्याच्याबरोबर बाहेर जायची. बाहेर का गेलीस? हा, हो हो, मी त्याला ओळखत सुद्धा नाही. मी 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 शाळेत जात होते, खरं सांगते आई. माझ्या आईचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता. ती सतत मला पाठिंबा देत होती. पोलिसांच्या प्रश्नांची मी खरी खरी उत्तरं देत होते. शेवटी रात्री 11च्या सुमारास पोलिसांनी आमची तक्रार तयार केली आणि म्हणाले, आम्ही काय म्हणतो, आता तुम्ही घरी जावा. हां, उद्या सकाळी महिला कॉन्स्टेबल येतील, तुम्हाला हॉस्पिटलात नेतील. हे बघा, तुमच्यावर काय बलात्कार वगैरे झालेला नाही, बरोबर? शरीरावर काय खास जखमा पण दिसत नाहीत. तर पुढची तपासणी करायची की नाही हे डॉक्टरच ठरवतील. हां, आणि तुम्हाला काय दवा पाणी करायचं असेल ते तेच करतील. ठीक आहे, निघा आता. बघा किती उशीर झालाय, चला आता जा घरी. हो. मी आणि आई विषण्ण अवस्थेत घरी परतलो. मी पुन्हा पुन्हा झालेल्या गोष्टीचा तिरस्कार करत होते. अगतिकतेची कीव करत होते. रडू आवरत नव्हतं. अचानक मला आठवलं, माझी मैत्रीण वर्षा, तिची आई एका सामाजिक संस्थेत काम करते आणि वकीलही आहे. मी आईला म्हटलं, आई तू वर्षाच्या आईशी बोलतेस का ग? जे काय झालं ते आपण तिला सगळं सांगूया, आपण तिची मदत घेऊया. आई वर्षाच्या आईशी बोलली. त्यांनी तिला धीर दिला. म्हणाल्या, तुम्ही काही काळजी करू नका, मी तुम्हाला सगळी मदत करेन. वास्तविक FIR नंतर पोलिसांनी बालकल्याण समितीला कळवायला पाहिजे होतं. ठीक आहे, मी समितीकडे जाईन आणि परवानगी मागेन तुमच्यासाठी सपोर्ट पर्सन म्हणून काम करण्याची. तशी कायद्यात व्यवस्था आहे. तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर समितीत चला आणि त्यांना सांगा की तुमची हरकत नाही आहे. दुसऱ्या दिवशी महिला कॉन्स्टेबल बरोबर आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. बराच वेळ डॉक्टरांची वाट बघत होतो. मग डॉक्टर आल्या. त्या मला प्रश्न विचारायला सुरुवात करणार इतक्यात वर्षाची आई सुद्धा तिकडे आली. मावशी, डॉक्टर माझ्याकडे बघत म्हणाल्या, हा बोल, हे बघ बऱ्याच केसेस आहेत, पटापट बोल. हा, काय झालं ते पटापट सांग. हो. पोलिसांनी माझ्या तक्रारीचे कागद डॉक्टरांना दिले. मी म्हटलं, ह्यात काय काय झालंय ते मी सगळं पोलिसांना सांगितलंय. तर त्या म्हणाल्या, हे राहू दे, तू पुन्हा एकदा काय काय झालं ते मला पहिल्यापासून सांग. मी शाळेत जात होते. रस्त्यावर कोणीच नव्हतं. मला वाटलं कोणीतरी माझा पाठलाग करते, म्हणून मी पळत सुटले. जीव घेऊन पळत सुटले. तरी त्याने मला पाडलं. माझ्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मी प्रतिकार करत होते, ओरडत होते. तर त्याने मला मारहाण केली. माझं तोंड दाबून धरलं. तरीही मी जीवाच्या आकांताने ओरडतच होते. तेवढ्यात एका गाडीचा हॉर्न वाजला आणि चाहूल लागताच तो पळून गेला. माझ्या मदतीला तिथे कोणीच नव्हतं. काही वेळाने मी माझी सगळी शक्ती एकवटून उभी राहिले
माझं बोलणं पूर्ण होण्याआधीच डॉक्टर माझ्या अंगावर ओरडल्या. तू खोटं बोलतेस. हां, तू खोटं बोलतेस. तुझा तो मित्रच असणार, तुमचे आधीपासूनचे संबंध असणार. आता काहीतरी वितुष्ण निर्माण झालंय म्हणून आलीच त्याची कंप्लेंट घेऊन. नाही हो, नाही, मी खरं सांगते, मला माहीतही नाही तो कोण होता. मी शाळेत जात होते. आई, डॉक्टरांचं असं बोलणं ऐकून मला रडूच फुटलं. मी खूप खूप घाबरले हो. मग वर्षाच्या आईने मला शांत केलं आणि डॉक्टरांना म्हणाल्या, हे पहा डॉक्टर, तुम्ही या अत्याचारग्रस्त मुलीबरोबर अशा पद्धतीने बोलू शकत नाही. तुमचं काम तपासणी करणं आहे, शारीरिक आणि मानसिक. योग्य पुरावा गोळा करणं हे आहे. आणि गुन्हेगार ओळखीचा असो किंवा नसो, गुन्हा हा गुन्हा असतो. आणि ही मुलगी खरं बोलते की खोटं हे न्यायालय ठरवेल ना. तुम्ही कशाला या फंदात पडताय. हे बघा, बघा इकडे, तिच्या गालावरची सूज बघा. ह्यावरून तरी स्पष्ट होतंय की तिच्यावर अत्याचार झालाय. त्याची नोंद करा, ती आवश्यक आहे. पुराव्यामध्ये या गोष्टीची दखल घेणं किती महत्त्वाचं आहे हे मी तुम्हाला सांगायची गरज नाहीये. त्यानंतर थोडीफार कुरबुर करत डॉक्टरांनी मला तपासलं. माझ्या गालावरची सूज सोडली तर माझ्या शरीरावर तशा काहीच जखमा नव्हत्या. डॉक्टरांनी माझ्या तपासणीचे कागद पोलिसांना दिले. तेवढ्यात वर्षाच्या आईने पोलिसांनी लिहिलेले तक्रारीचे कागद पाहिले. बघू मला काय लिहिलं ते. तिच्या लक्षात आलं की त्याच्यात त्यांनी शब्दांची फिरवाफिरवी केली आहे. वर्षाच्या आईने लगेचच आम्हाला पोलीस स्टेशनवर पुन्हा जाऊन रीतसर तक्रार नोंदवायला सांगितलं. पोलिसांनी दिलेले आणि हे पेपर्स घेऊन आम्ही पोलिसांबरोबर पोलीस स्टेशनवर गेलो. आम्ही पोलीस स्टेशनवर येऊन बसलोय. बराच वेळ झाला, कोणी बोलायला पुढेच येईनात. मग एकाने आईला बाजूला बोलावलं आणि म्हणाला, अहो ताई, हां या, मी काय म्हणतोय, कशाला खेचताय, कशाला वाढवताय प्रकरण, हां मांडवली करून टाका. मांडवली? आईने लगेच वर्षाच्या आईला फोन केला आणि सांगितलं संबंधित अधिकारी कसे टाळाटाळ करतायत, मांडवली करण्याचं सांगतायत. वर्षाची आई खूप चिडली. ती स्वतःच पोलीस स्टेशनवर हजर झाली आणि अधिकाऱ्याला तिने प्रश्न केला, अशा प्रकरणात मांडवली कशी काय होऊ शकते. हे बघा, मी एक वकील आहे, ह्यांची मी सपोर्ट पर्सन आहे. तुम्ही शब्दांची फिरवाफिरवी अशी करू शकत नाही. रीतसर ह्यांची तक्रार नोंदवून घ्या, नाहीतर वरिष्ठांकडे मला तुमची तक्रार नोंदवावी लागेल. तुम्ही पोलीस आणि हॉस्पिटल यांच्या व्यवस्थापनात अजिबात मेळ नाहीये. संवेदनशीलता तर नाहीच आहे. अहो, तुमच्या या अशा वागणुकीमुळे अत्याचाराने खचलेली व्यक्ती अधिकच कोसळते असं नाही का वाटत तुम्हाला. हां, कृपा करून पीडित व्यक्तीकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदला. त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झालाय ह्याची जरा तुम्ही दखल घ्या. तक्रार करणं हा त्यांचा हक्क आहे आणि त्याची नोंद घेणं, त्याची दखल घेणं हे तुमचं कर्तव्यच नाही, तर कायद्याने हे बंधनकारक आहे, हे लक्षात ठेवा. वर्षाच्या आईने पोलिसांची कानउघडणी केली. मग पोलिसांनी FIRची एक कॉपी बालकल्याण समितीला पाठवली. पण समितीकडून वर्षाच्या आईला आधीच परवानगी मिळाली होती आमच्यासाठी सपोर्ट पर्सन म्हणून काम करण्याची. मग पोलिसांनी FIRची एक कॉपी आम्हाला दिली. वर्षाच्या आईने लगेचच मनोधैर्य या योजनेचा मला लाभ मिळावा म्हणून पोलिसांकडून अर्ज भरून घ्यायला सांगितलं. माझ्या पुनर्वसनासाठी आर्थिक सहाय्य मिळावं म्हणून.
मध्ये काही दिवस गेले. त्यानंतर पोलिसांनी मला मॅजिस्ट्रेटकडे नेलं. तिथे आई, मी आणि मॅजिस्ट्रेट असे तिघंच होतो. मॅजिस्ट्रेट साहेबांनी पुन्हा एकदा काय काय झालं ते सविस्तर सांग असं सांगितलं. ऐक, सांगते. मी शांतपणे सगळं काही व्यवस्थित आठवून त्यांना काय काय झालं ते परत एकदा सांगितलं. त्यांनी माझं निवेदन एका पाकिटात बंद केलं आणि पोलिसांना दिलं. वर्षाची आई म्हणाली, सेक्शन 164 नुसार आता हे पक्क झालं. आता यात कुणीही फेरफार करू शकत नाही. पोलिसांना आता 60 दिवसांचा अवधी दिला जाईल. मधल्या काळात जर त्यांना गुन्हेगार सापडला तर ते तुला येऊन भेटतील. नाहीतर गुन्हेगारांचे फोटो किंवा संशयित 4-5 गुन्हेगार तुझ्यासमोर आणून उभे करतील. ओळख परेड होईल. त्यातला नेमका कोण हे तुला ओळखायला सांगतील. तेव्हा घाबरून जायचं नाही. तुला काहीही इजा पोचणार नाही. कळलं? मी आणि आईने सगळं काही शांतपणे ऐकून घेतलं आणि घरी परतले. मी त्या माणसाचा चेहरा आठवण्याचा प्रयत्न करते. अनपेक्षितपणे सगळं एवढं भराभर घडलं की हो, पण मला आठवतंय सगळं स्पष्टपणे. त्याने जेव्हा मला खाली पाडलं होतं तेव्हा खूप जवळ आला होता त्याचा चेहरा माझ्या चेहऱ्याजवळ. त्याच्या बोटातली ती अंगठी. मी प्रतिकार करत होते, ओरडत होते. तेव्हा त्याने हात पुढे केला होता माझं तोंड दाबण्यासाठी. मी लगेच तोंड फिरवून घेतलं होतं आणि त्याची ती अंगठी माझ्या गालावर जोराने घासली गेली होती. खूप वेदना झाल्या. त्याच्या समोरच्या 2 दातांमधली ती फट. हो मला आठवतंय. मला सगळं आठवतंय. मी नक्कीच ओळखेन त्याला. मी नक्कीच ओळखेन. आई मी ठीक आहे आई. बिचारी माझी आई. बाबा इथे नसल्यामुळे तिची फरफट होते सगळीकडे. बाबा आम्हाला फोनवरून धीर देतात, पण पोलिसांकडे, हॉस्पिटलमध्ये आणि आता कोर्टातही आईवर ही वेळ अशी आधी कधीच आली नसेल. आणि आता फक्त माझ्यामुळे काय माझ्याच बाबतीत घडलं का? मी वर्षाच्या आईला सुद्धा हे विचारलं तर ती म्हणाली, अगं हे कित्येकांच्या बाबतीत घडतं ग. आणि फक्त मुलींच्याच बाबतीत नाही तर मुलांच्या बाबतीत सुद्धा घडतं. बऱ्याचदा तर जवळचा फॅमिली फ्रेंड किंवा नातेवाईक असतो. त्यामुळे ते फक्त सहन करतात. पुढे येऊन तक्रार करायला, आवाज उठवायला घाबरतात. तू पुढे आलीस. तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि तू स्वतःला अजिबात अपराधी वगैरे समजू नकोस. झाल्या प्रकारात तुझी काहीही चूक नाही आहे. चूक त्या माणसाची आहे. आपल्यावर कुठल्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार झाल्यानंतर सुद्धा गप्प बसणं म्हणजे गुन्हेगाराला मोकाट सोडल्यासारखं आहे. त्याला योग्य ते शासन नको का व्हायला? त्याच्या गुन्ह्यांना आळा नको बसायला? अगं, आणि आता तर पॉक्सोसारखा बाल संरक्षण कायदा राबवला जातोय. बालकांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराविरोधी कायदा. बालक? मावशी, पण मी कुठे बालक आहे? ते पोलीस म्हणत होते की 12 वर्षांच्या आतली बालकं. मी 16 वर्षांची आहे.
अगं 18 वर्षांच्या आतली कुठलीही व्यक्ती ही बालकच असते, तसा कायदा आहे. आणि कित्येक जणांना याची माहिती नसते. मावशी, तुम्ही नसता तर हे सगळं मला कोणी सांगितलं असतं? अगं, ज्यांचे आई वडील किंवा कुटुंबातली मंडळी सक्षम नसतात त्यांच्यासाठी बालकल्याण समिती आहे ना. समितीचे सदस्य तुमच्या मदतीला धावून येतात. गरज पडल्यास पीडित व्यक्तीला वसतिगृहात ठेवतात आणि समितीचे सदस्य सतत तुमच्या संपर्कात असतात. डॉक्टरकडे जाताना, हॉस्पिटलमध्ये, पोलिसांकडे किंवा कोर्टात जाताना पीडित व्यक्तीबरोबर सपोर्ट पर्सन असतो, जशी मी तुमच्याबरोबर असते. माझ्यावर शारीरिक खूप नाही, पण मानसिक खोलवर परिणाम झाला होता. काही काळ मी सुन्न मनस्थितीत होते. घरात बसून कागदाच्या आकृत्या कापत बसायचे, मग त्या चुरगाळून फेकून द्यायचे. असं तासन तास करत बसायचे. रात्री अचानक दचकून जागी व्हायचे, मोठमोठ्याने ओरडायचे. अभ्यासात लक्ष लागत नव्हतं. मग बाबा आले. त्यांनी मला काउन्सिलरकडे न्यायचं ठरवलं. वर्षाच्या आईबरोबर आम्ही काउन्सिलरकडे गेलो. त्यांच्याकडे जाऊन जाऊन त्यांच्याशी बोलून बोलून मनावरचं दडपण जरा कमी झालं. मग बाबा परत गेले. हळूहळू मी पूर्ववत झाले. मी पुन्हा शाळेत जायला लागले. सुरुवातीला आई यायची मला सोडायला आणि न्यायला. मग वर्षाच्या आईने वर्षालाच पाठवलं माझ्या सोबतीला. आम्ही दोघीजणी मिळून शाळेत जायला लागलो. पण माझ्या जाण्याच्या रस्त्यावर आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो की माझी छाती धडधडायला लागायची. म्हणून वर्षाच्या आईने आम्हाला दुसऱ्या रस्त्यावरून जाण्याचं सुचवलं. रस्ता थोडा लांबचा होता, पण रहदारीचा होता. त्यामुळे माझ्या आठवणी विसरायला जरा मदत झाली. अभ्यासातही लक्ष लागायला लागलं. आणि एक दिवस साध्या वेशातले पोलीस घरी आले. त्यांनी मला काही फोटो दाखवले. मी वर्णन केल्याप्रमाणे दिसणाऱ्या 5-6 गुन्हेगारांचे फोटो होते. पण मी त्याला बरोबर ओळखलं मी त्याला. पोलिसांना सांगितलं, हाच आहे तो, हाच आहे माझा पाठलाग करणारा, मला जमिनीवर पाडून माझ्यावर अत्याचार करणारा हाच आहे तो. वर्षाच्या आईने सांगितल्याप्रमाणे न घाबरता मी पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी त्याची नोंद केली आणि म्हणाले, आता तुम्हाला न्यायालयात यावं लागेल. केस उभी राहिली की मी तुम्हाला कळवतो. न्यायालय म्हटल्यावर पुन्हा एकदम माझ्या छातीत धडकी भरली. टीव्हीवरच्या कार्यक्रमांमध्ये न्यायालय कसं दिसतं, त्याचं कामकाज कसं चालतं हे सगळं मी पाहिलं होतं. आता पुन्हा तिकडे तो गुन्हेगार दिसणार. मला साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभं केलं जाणार आणि आता पुन्हा एकदा तो गुन्हेगार दिसणार. मला साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभं केलं जाणार आणि सगळ्यांसमोर पुन्हा मला काय काय झालं ते सांगावं लागणार. तिकडे वकील असणार, पोलीस असणार, इतर गुन्हेगार असणार. नाही 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 आई 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 आपण थांबूया ग. सगळं मला नाही सहन होते आई. बस. थोडं शांत झाल्यावर आईने माझी समजूत काढली. म्हणाली, अगं एवढी धीट मुलगी तू, पोलिसात जाऊया, तक्रार करूया असं म्हणून तूच मला घेऊन गेलीस ना. आजपर्यंत सगळ्या व्यवस्थांमधून धैर्याने इथपर्यंत पोचली आहेस. तुला न्याय मिळावा म्हणून तू लढतेस, धडपडतेस आणि आता रडतेस. आपल्याला हा लढा शेवटपर्यंत लढायला हवा.
अर्धवट सोडून नाही चालणार. आणि तुला मार्गदर्शन करायला वर्षाची आई आहे ना, मग कशाला घाबरतेस बाळा? हो हो, बरोबर आहे. हां, कोण आहे? कोण आहे तिथे? कोण आहे? आमच्यावर सतत कोणीतरी पाळत ठेवू नये असं वाटत होतं. मधल्या काळात आईला धमकीवजा फोन सुद्धा येऊन गेले. आम्ही वर्षाच्या आईच्या कानावर हे घातलं तर ती म्हणाली, अहो हे सगळं होतच राहणार. तुम्हाला काय वाटतंय, तो गुन्हेगार गप्प बसलाय? नाही, न्यायाधीशांनी कितीतरी वेळा त्याला कोर्टात बोलवलंय आणि दरवेळेला काही ना काही क्लुप्त्या काढून तो प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करतोय. त्याचे वकील कोर्टात केस लढवतायत. त्याने पोलिसांवर सुद्धा दबाव आणण्याचा प्रयत्न केलाय. पण सुदैवाने न्यायाधीश महाशय खूपच सुजाण आणि सेन्सिबल आहेत. पण आता तुम्ही डगमगून जाऊ नका. आपल्याला पॉक्सो या बाल संरक्षण कायद्याच्या मदतीने हा लढा शेवटपर्यंत लढायचा आहे. त्यासाठी कदाचित वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष देखील लागतील. पण आता मागे फिरायचं नाही. मावशी, मी तुम्हाला खूप त्रास देते ना, पण खरं सांगू, तुमच्यामुळे मला मानसिक बळ मिळते. आई बाबा सुद्धा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. म्हणूनच हा लढा शेवटपर्यंत लढावा असं मला वाटतंय. माझ्यासारख्या इतर मुलींवर ही वेळ येऊ नये, आणि आलीच तर त्यांनी धैर्याने पुढे यावं, न्याय मिळवावा असं मला मनापासून वाटतंय. हां, कोण आहे? हो, मीच. हो. महिन्याभराने पुन्हा एकदा साध्या वेशातले पोलीस घरी आले. म्हणाले, तुमची केस उभी राहिली आहे तर उद्या तुम्हाला न्यायालयात यावं लागेल. विश्वासातल्या कुठल्याही व्यक्तीला तुम्ही बरोबर घेऊ शकता. दुसऱ्या दिवशी महिला कॉन्स्टेबल बरोबर आम्ही न्यायालयात गेलो. टीव्ही किंवा सिनेमात पाहून जे चित्र मी उभं केलं होतं तसं तिकडे काहीच नव्हतं. त्यामुळे मनावरचं दडपण जरा कमी झालं. तिथे बालकांसाठी एक विशेष न्यायालय होतं. न्यायाधीश महाशय साध्या कपड्यात होते. म्हणाले, आता तुझी इन कॅमेरा साक्ष होईल. इन कॅमेरा? अगं घाबरू नकोस. इन कॅमेरा म्हणजे काही तिकडे कॅमेरा नसतो. एका छोट्या बंद खोलीत तुझी साक्ष होईल. या, असं म्हणत ते आम्हाला एका छोट्याशा खोलीत घेऊन गेले. तिथे आम्ही तिघंच होतो, न्यायाधीश महाशय, आई आणि मी. न्यायाधीश महाशयाने अत्यंत सहानुभूतीने माझी चौकशी केली. काय काय झालं ते विचारलं. माझं निवेदनाचं पाकीट त्यांनी आधीच वाचलेलं होतं. मी तसंच एकदा पुन्हा सगळं काही आठवून त्यांना खरं खरं सांगितलं. न्यायाधीश महाशयांकडून मिळालेल्या या संवेदनशील वागणुकीमुळे मला खूप मानसिक आधार मिळाला. खूप शांत वाटलं. त्यानंतर होता प्रतीक्षेचा काळ. निकालपत्र जाहीर व्हायला वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष देखील लागणार होती. मी 10वीची परीक्षा पास होऊन कॉलेजमध्ये जायला लागले होते. काउन्सिलिंगमुळे मनातली भीती, दडपण बऱ्यापैकी कमी झालं होतं. तेव्हा मला पुन्हा एकदा न्यायालयात बोलावलं गेलं. न्यायाधीश महाशयांनी पुन्हा एकदा माझ्याबरोबर संवाद साधला. त्यांना ज्या काही त्रुटी आढळल्या त्याचं निराकरण केलं. त्यानंतर पुन्हा कधीच मला न्यायालयात जावं लागलं नाही. सरकारी वकील माझ्या वतीने केस लढत होते. वर्षाची आईसुद्धा तिकडे हजर असायची. पॉक्सो या कायद्यानुसार माझ्या नावाचा जाहीरपणे उल्लेख कुठेही केला जात नव्हता. साधारण 2-2.5 वर्ष झाली असतील. एक दिवस वर्षाच्या आईचा फोन आला. निकालाचा दिवस नक्की झालाय. मी आणि आई काय कोर्टात गेलो नाही, पण त्या दिवशी सरकारी वकील आणि वर्षाच्या आईने केस जिंकल्याचं कळवलं. मला खूप खूप आनंद झाला. आई आई
आई अगं आपण केस जिंकलो, निकाल आपल्या बाजूने लागलाय. आत्ताच्या आत्ता बाबांना फोन कर आणि कळव आई. निकाल आपल्या बाजूने लागला ग. तुला खूप त्रास झाला, खूप खूप धडपड झाली तुझी, मला माहितीये. पण बघ ना, आपण जिंकलो आई. निकाल आपल्या बाजूने लागला. मी आईला घट्ट मिठी मारली आणि हमसाहमशी रडले. आईच्या डोळ्यातूनही अश्रुधारा वाहत होत्या, पण ते आनंदाश्रू होते. मग वर्षाची आई निकालपत्र घेऊन घरी आली. म्हणाली, अभिनंदन अभया, तू तुझं नाव खरं करून दाखवलंस. गुन्हेगाराला 2 वर्षांची शिक्षा आणि 1 लाख रुपये दंड झालाय. यापुढे असा गुन्हा करण्याआधी माणसं जरा विचार करतील. थँक्यू मावशी. थँक्यू थँक्यू. आज मला न्याय मिळालाय म्हणून मला खूप खूप आनंद झालाय. सुरुवातीला विविध व्यवस्थांमधून जाताना जी काही वागणूक मला मिळाली होती, जो काही त्रास झाला होता, ते सगळं मला असह्य झालं होतं. मी आईला म्हटलं सुद्धा, आई आपण थांबवूया, बास आता. पण आई बाबा, वर्षाची आई आणि न्याय व्यवस्था या सगळ्यांनी जी मला सहानुभूती दाखवली, त्यामुळे खरं तर मी सावरले. नाहीतर मी सुद्धा अनेक पीडितांप्रमाणे मागे फिरले असते. हा माझा प्रवास इथेच संपला असं मी मानत नाही. खरं तर आता तो सुरू झालाय. माझ्याप्रमाणे इतर कुणालाही अशा प्रसंगातून जावं लागू नये म्हणून मी प्रयत्न करते. माझ्या शाळेपासून कॉलेजपासूनच मी सुरुवात केली आहे. सर्वप्रथम मी माझा अनुभव उघडपणे सगळ्यांना सांगते. त्याबरोबर हेही सांगते की ऑनलाईन सुद्धा लैंगिक शोषण होऊ शकतं, तर सावध राहा. 2012 मध्ये अस्तित्वात आलेला पॉक्सो म्हणजे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस हा कायदा नेमका काय आहे याची मी सगळ्यांना ओळख करून देते. सगळे म्हणतात, पॉक्सोमुळे तुला न्याय मिळाला, पॉक्सोमुळे तुला न्याय मिळाला. खरंच मला न्याय मिळाला. गुन्हेगाराला शिक्षा मिळाली म्हणजे मला न्याय मिळाला. हा, म्हणजे प्रचलित अर्थाने मला न्याय मिळाला, पण तो पूर्णत्वाने मिळाला असं मी नाही मानत. कारण मी जे सहन केलंय, भोगलंय, ते कसं भरून निघणार. ती खोलवर झालेली जखम आयुष्यभर माझ्या मनात भळभळत राहणार आहे. आजही त्या प्रसंगाची आठवण जरी झाली तरी शरीर तापतं, जीवाचा थरकाप होतो, मन स्वस्थ होतं, विचार सैरवैर होतात. म्हणून म्हणते, तुम्ही आणि तुम्ही सुद्धा, आपण सगळ्यांनीच समाजातली ही किळसवाणी प्रवृत्ती कायमची नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरच माझ्यासारख्या अनेक अभयांना खरा न्याय मिळाल्यासारखं होईल. बघा पटतंय का तुम्हाला मी काय म्हणते ते? विचार करा. श्रोतेहो, आपण ऐकत होतात बाललैंगिक शोषण या विषयावर आधारित अभया या रंगमंचीय नाटकाचं नभोनाट्य रूपांतर. लेखन आणि दिग्दर्शन मीना नाईक. कलाकार सोनल खळे. संगीत निलेश बोडले, वनिता वारभंग. निर्मिती सहाय्य तेजस्वी कांबळे आणि अक्षया मुळे. सादरकर्त्या उमा दीक्षित. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती आहे.